पुन्हा प्राप्त होते. मग तसं सांगितल्याच्या नंतर जामवंतजी म्हणाले की मी वामन अवतारापासून आहे, मी आता खूप वयस्कर झालो, माझी काही कॅपॅसिटी नाही आहे की हा 400 कोसचा समुद्र पार करून जाण्याची. नल म्हणाला की मी 100 कोस जाईल, नील म्हणाला की मी 200 कोस जाईल, अंगद म्हणाला की मी लंकेमध्ये जाईल, 400 कोस पार करून जाईल, पण वापस येण्याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. मग आता हे सगळं चालू असताना हनुमानजी मात्र आपली एका शिलेवर बसून शांत हे बघत होते. त्यांच्या मनामध्ये होतं की आता हे कसं पार करायचं, कारण शक्तीचं विसर पडला होता त्यामुळे. मग हनुमानजींनी काय केलं, जामवंतजींनी काय केलं की हनुमानजींच्या जवळ गेले आणि हनुमानजींची स्तुती केली आणि हनुमानजींना आपल्या सर्व अतुलित बलधामम हेमशैलावदेहम, अतुलित बलधामम, ज्याच्यात बलाची तुलनाच कोणी करू शकत नाही एवढं बल होतं, आणि हेमशैलावदेहम, हिमालयासारखं शरीर होतं, धनुजवन कशानु ज्ञानीनाम अग्रण्यम, राक्षसांच्या वनांना जाळणारा आणि ज्ञानी लोकांमध्ये सर्वांच्या अग्रस्थानी असणारे असे हनुमानजी. सकल गुण निदानम वानरानाम दिशन, सकल गुण सगळ्या गुणांचे भांडार, आणि वानरानाम दिशन, वानरांमध्ये सर्वश्रेष्ठ असे, रघुपती प्रिय भक्तम वाचजातम नमामि, भगवंतांना अतिशय प्रिय असणारे. तुमच्या हातून काही येऊ शकतं, तुमच्या हातून अशक्य असं काहीच नाहीये, तुम्ही उठा आणि हा 400 कोसचा सागर पार करून जाऊ शकतात आणि वापस पण येऊ शकतात, तुमच्यामध्ये तेवढं बल आहे. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपिस्ती उलोक उजागर. मग हनुमानजींची स्तुती केल्याच्या नंतर अचानक जसं कोणी आपल्याला जर प्रेरणा दिली तर आपल्या मग अंगामध्ये उत्साह येतो, त्या प्रकारे उत्साह आला आणि जय श्रीराम म्हणून खूप अवाढव्य असं मोठं रूप घेतलं. आणि मोठं रूप घेतल्याच्या नंतर पुनश्च एकदा जय श्रीराम अशी गर्जना केली आणि डायरेक्ट हनुमंतांनी उड्डाण केलं लंकेकडे जाण्यासाठी. आता त्यामध्ये काही आहेत मध्ये म्हणजे त्यांना काही संकट आली होती, त्यामध्ये काही संकट होती तर काही देवतांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी, कारण हे लंकेमध्ये जाऊन तिथून वापस येतील का नाही ह्याची परीक्षा घेण्यासाठी थोडेसे काही संकट त्यांना दिले होते. पण हनुमानजींनी सर्व संकट पार केले. लंकेमध्ये पोहोचल्या तिथे लंकिनीचा वध केला आणि त्यानंतर हनुमानजी लंकेमध्ये पोहोचले. मग तिथे लंकेमध्ये पोहोचल्याच्या नंतर छोट्या छोट्या लीला आहेत, जसं की विभीषणाची भेट. हनुमानजी गेल्याच्या नंतर आता शोध घ्यायचा होता, कारण हनुमानजींना माहिती नव्हतं की अशोक वाटीमध्ये सीतामाता आहे म्हणून. हनुमानजींना फक्त शोध घ्यायचा होता. तर लंका बी म्हणलं तर काही छोटं नसणार, मोठं तर असणारच. मग हनुमानजी ज्यावेळेला जाऊ लागले त्यावेळेला एका वाड्यामधून त्यांना श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम असा भजनाचा आवाज आला. हनुमानजी चुकी झाली, अरे राक्षसाच्या लंकेमध्ये पण भगवंतांचा भक्त असू शकतो का? मग त्यांनी काय केलं की थोडंसं कानूसं घेतलं आणि गेले, कारण भगवान रामाचं नाव घेतलं की आपण असं म्हणतो की पूर्ण भय नष्ट होतं, आपल्याला अभय प्राप्त होतं भगवान श्रीरामाचं. आपण म्हणतो ना, आता जर खेड्यामध्ये बघा, म्हणजे आम्ही पण सगळेच खेड्यातलेच आहेत, पण खेड्यामध्ये जसं वादळ आलं, पाऊस येऊ लागला आणि जोरजोरात जर इजा चमकून गडगडाट होऊ लागलं तर लोक राम 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 म्हणतात. मग तसं का तर अभय प्रदान व्हावं म्हणून, भीती दूर व्हावी म्हणून. तर मग भगवंताचं नाव येत आहे म्हणून हनुमानजी तिथे शिरले आणि हनुमानजींची आणि विभीषणाची भेट झाली. तर ते पण प्रसंग मोठा आहे ना, आपल्याकडे वेळ कमी आहे कारण ऑलरेडी 9:15 झालेले आहेत. मग त्यामुळे हनुमानजींनी अशोक वाटिकेमध्ये गेले आणि तिथे सीतामातेचा शोध घेतला. सीतामाता एका झाडाखाली त्यांना बसलेल्या दिसल्या. हनुमानजींनी जी भगवंतांनी दिलेली सुवर्ण मुद्रिका अंगठी होती ती त्यांच्या पुढे टाकली, कारण अगोदर डायरेक्ट जावं तर पुन्हा माता घाबरतील आणि माता घाबरतील म्हणून हनुमानजींनी काय केलं, अगोदर ती अंगठी टाकली आणि अंगठी टाकल्याच्या नंतर सीतामातेला प्रश्न पडला की इथं भगवंतांची अंगठी कशी काय आली. आणि त्यानंतर हनुमानजी पुढे आले, पण तरीही सीतामातेला विश्वास होत नव्हता. पण त्या अंगठीचं आणि भगवंतांचं उदाहरण दिल्याच्या नंतर सीतामातेला विश्वास झाला. या खूप म्हणजे वेगवेगळ्या लीला आहेत आणि वेळ पण आहे. त्यानंतर हनुमानजींनी सीतामातेचा आशीर्वाद घेतला आणि त्यांना सांगितलं निरोप घेताना की मला आता भूक लागली आहे, मी थोडेसे फळं खातो. आणि फळं खाण्याच्या निमित्ताने पूर्ण अशोक वाटिका उद्ध्वस्त केली. आणि ती वाटिका उद्ध्वस्त करत असताना त्यांनी रावणाचा एक मुलगा अक्षय कुमार याचा वध पण केला.
आणि मग त्यानंतर इंद्रजिताने ब्रह्मास्त्र सोडल्याच्या नंतर ब्रह्माजींचा मान राखण्यासाठी आणि वानर सेनेचं किती बळ आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतलं आणि रावणाच्या सभेमध्ये गेली. आता मी थोडंसं फास्ट घेतो. आणि मग त्यानंतर रावणाच्या सभेमध्ये गेल्याच्या नंतर रावणाने विचारलं, याने आपल्या अशोक वाटिकेचा उद्ध्वंस केलेला आहे सांगितल्यानंतर रावण म्हणला की यांना आपली सेफ्टी जी पूच आहे ती खूप प्रिय असते, मग तिला आग लावून द्या. आणि त्या सेफ्टीला आग लावल्याच्या नंतर हनुमानजींनी पण काय केलं, ठीक आहे हरकत नाही, तुम्ही माझं कार्य सोपं केलं. आग लावल्याच्या नंतर डायरेक्ट हनुमंतांनी ती सुवर्ण लंका जाळायला चालू केली. फक्त त्यामध्ये विभीषणाचा वाडा आणि अशोक वाटिका सोडली तर संपूर्ण लंका जाळून टाकली. आणि त्यानंतर हनुमानजी वापस आले. मग त्यानंतर आता नंतर भगवंतांची भेट, त्यांना संदेश वगैरे ह्या गोष्टी आहेत. पण त्यानंतर मग कठीण कार्य होतं सेतुबंधनाचं. सर्वजण आले, भगवंतांनी रामेश्वराची स्थापना केली, त्यांची प्रार्थना केली. त्यानंतर सेतुबंधनाचं कार्य झालं आणि सर्व सैन्य, वानर सैन्य भगवंतांसहित लंकेमध्ये पोहोचलं. आणि लंकेमध्ये पोहोचल्याच्या नंतर तिथे रावणाचा वध झाला. रावणाचा वध होण्याच्या अगोदर एक होतं की लक्ष्मणजींना शक्ती लागली होती. आणि त्याच लीलेचं, जसं की आज पण प्रत्येक खेड्यामध्ये लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम होतो, तो त्याच लीलेवर आधारित होतो. आणि लक्ष्मणजींना शक्ती लागल्याच्या नंतर त्यांना त्या शक्तीतून उठवण्यासाठी अगोदर सुषेण वैद्य, आणि सुषेण वैद्य हे जरी रावणाच्या लंकेमध्ये राहत असले तरी त्यांचं पण भगवंतांचे एक पार्षद म्हणूनच वर्णन आहे. आणि मग ते सुषेण वैद्य आणि त्यांनी सांगितलं की सकाळपर्यंत सूर्योदय होण्याच्या अगोदर हिमालयामध्ये जे की समुद्र मंथनाच्या वेळेस निघालेला जो द्रोणागिरी पर्वत होता त्याच्यामध्ये संजीवनी वृक्ष, संजीवनी बुटी आहे, ती तुम्हाला घेऊन यावं लागेल. आणि भगवंतांचा आशीर्वाद घेऊन हनुमानजींनी आपल्या शक्तीचं प्रतीक दाखवताना त्यांनी ते अशक्य कार्य एका रात्रीमध्ये लंकेतून हिमालय गाठला, द्रोणागिरी पर्वत घेऊन आले. त्यामध्ये भरतजींनी त्यांना बाण मारलेला, जाताना त्यांना रावणाच्या राक्षसाने वेषांतर करून अडवलेले, ह्या पण लीला घडल्या होत्या. पण तरी पण सूर्योदयाच्या अगोदर हनुमानजी तिथं प्रगट झाले आणि लक्ष्मणाचे प्राण वाचवले. आणि लक्ष्मणाचे प्राण वाचवल्याच्या नंतर जसं की हनुमान चालीसेमध्ये आहे की तुम मम भरतही समभाई, तुम्ही मला भरतासारखेच सगळे समान भाऊ आहेत, म्हणजे हनुमानजी सुद्धा. आणि हनुमानजींना त्यांनी चिरंजीव होण्याचा आशीर्वाद दिला होता. तर मग ह्या अशा काही लीला झाल्या. अयोध्येला वापस आल्याच्या नंतर त्यामध्ये आणखी एक लीला होती. त्या लीलेचं